जळगाव जामोद तालुक्यातील बापूमिया सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सलीम पटेल, संस्थेचे सहसचिव रब्बानीजी देशमुख व महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉक्टर शेख फराह यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे IQAC व किंग फैसल विद्यापीठ सौदी अरेबिया यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करार अंतर्गत 13 एप्रिल 2024 रोजी बहुविद्या शाखीय संशोधनातील प्रगती या विषयावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते हे प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असलेल्या बहुविद्या शाखीय प्रणालीवर आधारित परिषदेमुळे सर्व संशोधकांना याच परिषदेचा उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन केले। तर कार्य संशोधन प्रबंधांना पुस्तकाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित करून सर्वांना या परिषदेतील संशोधन कार्याचा उपयोग व्हावा सूचना महाविद्यालय प्रशासनाला केल्या। सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहसंयोजक NG असोले, डॉक्टर CB पलन, डॉक्टर NK अग्रवाल, प्राध्यापक आनंद जाधव, प्राध्यापक PN बाठे, डॉक्टर BA सांगळे, डॉक्टर DR शिरसाट, प्राध्यापक SK खान, प्राध्यापक मोहम्मद शोएब यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, पिंपळगाव काळे। ओके, थँक्यू। सर्वांना नमस्कार। नमस्कार सर। बापूमिया सिराजुद्दीन पटेल आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पिंपळगाव काळे यांच्यातर्फे आयोजित या एकदिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या निमित्ताने येथे उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सैफुद्दीन हमीद पटेलजी, आमचे जुने स्नेही डॉक्टर सादिकजी पटेल, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषारजी देशमुख, या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शेख फराह तहसीन, कन्व्हेनर श्री जांभळेजी, तसेच IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर काझी, येथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आजची ही जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ॲडव्हान्सेस इन मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च याचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो। आणि सर्वप्रथम बापूमिया सिराजुद्दीन पटेल कॉलेज, त्याचं प्राचार्य, सर्व स्टाफ आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे, संस्थाचालक आहे, सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की अतिशय ग्रामीण भाग असूनही त्यांनी अतिशय चांगल्या विषयावर आणि तेही इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे। याकरता खरोखर तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात। आपण सर्व जाणतोच की 2020 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेले आहे। त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असं म्हटले जाते। आणि या पॉलिसीमध्ये मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च, मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स याच्यावर फार जास्ती भर दिलेला आहे। ऑटोनॉमीवर याच्यात भर दिलेला असून विद्यार्थ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी याच्यात दिली गेलेली आहे। माझा आवाज येतोय? यस सर, येतोय। ओके ओके। मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी यात विद्यार्थ्यांना दिली गेलेली आहे। विद्यार्थी म्हणजे कोणताही विषय निवडून आपली डिग्री आता प्राप्त करू शकतो। मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटची सोय त्याला करून दिलेली आहे। त्याच्यामुळे यापुढे येणाऱ्या काळामध्ये मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स बरोबरच मल्टी डिसिप्लिनरी रिसर्चवरही फार मोठा फोकस आणि फार मोठा भर हा राहणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपल्या कॉलेजनी मल्टी डिसिप्लिनरी रिसर्चवर एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे। त्याचा मला खरोखर आनंद वाटतो। आपण जाणतोच की रिसर्च हा जो असतो, संशोधन, हे कोणत्याही राष्ट्राकरता, कोणत्याही समाजाकरता ही अतिशय महत्वाची गोष्ट असते, महत्वाची बाब असते। रिसर्च शिवाय, एक चांगल्या क्वालिटी रिसर्च शिवाय कोणतेही राष्ट्र, कोणताही समाज हा प्रगती करू शकत नाही। आजही जे पाश्चिमात्य देश आहे, वेस्टर्न कंट्रीज जे आहे, त्यांचं डेव्हलप्ड असायचं कारण, ॲडव्हान्स असायचं कारण हे
तिथल्या क्वालिटी रिसर्च हे आहे. रिसर्चमध्ये हे देश अत्यंत पुढे आहेत. आणि पण त्यातही अशी एक आनंदाची गोष्ट अशी की आता काल परवाच वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या होत्या की आपला भारत देश आता हा रिसर्च पेपरच्या बाबतीमध्ये जगामध्ये चौथा आहे. पहिला USA असून दुसरा मला वाटतं चायना आहे आणि तिसरा UK आहे आणि चौथ्या क्रमांकावर आपला भारत देश हा रिसर्च पेपरच्या बाबतीत आहे. ही अतिशय चांगली म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आपण सर्वांकरता आहे. आणि मला विश्वास वाटतो की या तऱ्हेच्या ज्या कॉन्फरन्सेस असतात त्यातून जास्तीत जास्त शिक्षक आणि जे रिसर्च स्कॉलर्स आहे, विद्यार्थी आहेत, त्यांना आणखीन चांगलं रिसर्च करायची, आणखीन रिसर्च क्वालिटी वाढवायची त्यातून प्रेरणा मिळत असते. त्याच्यामुळे अशा कॉन्फरन्सेस आयोजित करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि एक शिक्षण संस्था म्हणून ही आपली जबाबदारी देखील असते. भारतामध्ये पेटंट्सची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. मध्ये आपले शिक्षण मंत्र्यांचं त्या बाबतीत स्टेटमेंटही होतं. बंद करून दे रे मला. पेटंट्स जे आहेत भारतामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात रजिस्टर झालेले आहेत आणि पेटंट्समध्येही भारत जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आज जाणला जातो आहे आणि त्यातही हळूहळू आपण पुढे पुढे जात आहोत. अशा आपण जे आज ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे, आज येथे अनेक मान्यवर येथे आज बोलतील, अनेक तज्ज्ञ एकमेकांच्या विचारांचं येथे आदान प्रदान होईल, एक्सचेंज ऑफ आयडियाज होतील आणि मला विश्वास वाटतो की त्यातून जे आउटपुट निघेल ते निश्चितपणे आपल्या शिक्षण क्षेत्राकरता, समाजाकरता आणि देशाकरताही त्याचा फार चांगला उपयोग होईल. मला सूचना करावीशी वाटते, कदाचित आपण करणारही असाल, की जे रिसर्च पेपर आपल्याकडे आले असतील किंवा इथे जे विचारांचे आदानप्रदान होईल ते एका पुस्तक रूपात किंवा एका जर्नलच्या रूपात आपण प्रकाशित करावं, जेणेकरून त्याची माहिती इतरांपर्यंत जे आज उपस्थित नाही किंवा ज्यांना याची कल्पना नाही, कॉन्फरन्स बद्दल ज्यांना कल्पना नाही, त्यांनाही त्या जर्नलचा किंवा त्या पुस्तकाचा अभ्यास करून या रिसर्च बद्दल जे एक्सचेंज ऑफ आयडियाज होतील, त्याचे जे आउटकम आहे त्याबद्दल निश्चितपणे त्यांना माहिती मिळेल आणि विद्यार्थ्यांना आणि विशेषतः जे PhD स्कॉलर्स आहेत त्यांनाही त्याची फार मोठी मदत होईल. त्याच्यामुळे आपण जरूर ते पब्लिश करावा. आणि शेवटी आपण जे अशा कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करत असतो त्याचा उद्देश हाच असतो की विविध तज्ज्ञ आपण आमंत्रित करत असतो आणि त्यांचे विचार आपण ऐकून आपण स्वतःचं एक क्वालिटी जी असते शिक्षणाची म्हणा किंवा रिसर्चची म्हणा किंवा आपली जी एक व्हॅल्यू एडिशन असतं ते त्यातून निश्चितपणे होत असतं. त्याच्यामुळे अशा कॉन्फरन्सेसचं महत्त्व शिक्षण क्षेत्राकरता फार मोठं आहे. पुनश्च आम्ही संपूर्ण कॉलेजच्या टीमचं, प्राचार्यांचं आणि मॅनेजमेंटचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि असा विश्वास व्यक्त करतो की यापुढेही अशा ज्या चांगल्या ऍक्टिव्हिटी आपल्या अकॅडमिक किंवा रिसर्च ऍक्टिव्हिटी आहेत त्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि मी स्वतः आपल्या पाठीशी सदैव राहू असा मी आपण सर्वांना विश्वास देऊन पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. Honorable Vice Chancellor Dr. Barhate, Registrar of the University Honorable Dr. Deshmukh, Mr. Jamle, Dr. Kazi, Principal in Charge Dr. Farah, all the faculty members of our esteemed Sanstha and of our college, the organizing committee, all who have taken hardship in organizing this international conference on recent advances in multidisciplinary research. On behalf of my uncle, who is the chairman of this Sanstha, Honorable Advocate Dr. Salim Patel, I am delivering this address to you today. So this conference, which is multidisciplinary research, has, according to me, two immediate importances. First is the memorandum of understanding that we have signed with King Faisal University of Saudi Arabia. And with collaboration of Amravati University. What we are trying to do here is foster an international academic culture where we can exchange ideas not just from India but also from abroad. Because as Dr. Barhate also said, that the ideas can generate from any part of the world and can be influential in any part of the world again. So it is very important for us to have those ideas come into our country, and also our ideas, our new generational ideas, go from India to abroad so that they can be taken up into the larger interests of the society as a whole. The second is the point about multidisciplinary research.
I would like to say even Professor Dr. Barate mentioned about National Education Policy 2020 being very important in today's context. Um, our Science, Arts and Commerce College, B.S. Patel Science, Commerce and Arts College, was opened in 2009 in a small place, Pimpalgaon, Kale. And the vision of my grandfather, late Guruji, Bapume Sirajuddin Patel, was multidisciplinary as well, because we envisaged in 2009 what the government of India did in 2020 was to have all three streams functioning at one place, so that the students, the professors, and the people who are working there can engage with different ideas under one campus. And with that motive, 15 years ago in 2009, we opened up the college, which is now the only granted science college in Jalgaon Jamod Taluka. And it is only because of the efforts of the Sakshpura Shikshan Sanstha committee and all the faculty members and students associated with us in the past. A brief mention about my grandfather, Guruji Bapume Sirajuddin Patel is that he did his graduation, which was a big thing in itself, before independence. And in independence in India, the literacy rate was 17%, below 17% when he did his graduation. So it is a big thing in itself to be graduated at that time. And even his father, Mr. Sirajuddin Patel, was a known academician, and he was also a professor and a freedom fighter as well. So it is generations that we have committed to academics as a whole, and that has not died down. Even B.S. Patel sir's all three sons have been involved in academics. My father, Mr. Hamid Patel, also taught at a law college for 10 years before joining government service. My uncle, as Professor Barate also said, Dr. S.B. Patel has been a professor emeritus, which is a huge post, and has committed his life almost 40 years to teaching. And not just that, even in our generation, my brother and I still teach at a law school, Jindal Global Law School in Sonipat, Haryana. And my brother also has taught at a law school earlier. So we have been committed to academics largely, and that has been flowing from 4 generations now. So the idea of academics and serving the people have been flowing for 4 generations now in our system, or in our family, so to speak. Our first school was inaugurated in 1992, which was S.B. Patel Guruji High School, which was in Vadgaon, which was the first school that the Sanstha opened up, which is almost 32 years old now. And it has been constantly running since. And we have added to this mass and this program and our vision that we have to be pioneers in the field of education and to innovate consistently. This has expanded into many colleges and schools now, and with an area of 11 acres of land and several buildings in its forum, we have expanded consistently, and also over the time inculcated the needs of the society that are important to education and academics, just for one vision. And our primary vision, which was also the vision of my late Dadaji, is that we have to focus on rural education and tribal education, which is extremely important for us. And even more important is girls' education, because the problem that he identified in the society where he was staying was that the girls could not travel a lot to receive education. They wanted to be at their homes, eat at their homes, but receive education as well. And as open learning was not a thing back then, it was very important for them to have a college near their house. They could have done a primary education, but for secondary education, they required a college at their place. So it was to bring education to them, and also to uphold the Gandhian principle that we want to serve the last in the line, which also found its way in the constitution. And mind you, my late Dadaji was also very good friends of Punjab Rao Deshmukh, who was an honorable member of the Constituent Assembly, which was drafting the constitution, and also a cabinet minister in the first government of Jawaharlal Nehru. So these visions all came together so that we can serve the rural and tribal education and girls' education in villages. It is also a testimony that we have taken 5 villages in our ambit under the Unnat Bharat Abhiyan, which is a commendable work. As we move forward, our college, as I said, is the only science granted college in Jalgaon Jamod Taluka. We have also received a NAC grading B because of the efforts of our organization and of
the various faculty and students which are involved with us, who give their everyday heart and soul to this institute. I humbly thank them. I also thank everyone which has participated in this conference. I hope the professors and the research persons, the PhD scholars, and everyone will learn new ideas, will discuss ideas. And as they say in the US, that it is a marketplace of ideas. I hope this conference will be a marketplace of ideas for everyone to enlighten themselves. Again, thank Honorable Vice Chancellor Dr. Barhate, Honorable Registrar Dr. Deshmukh, Mr. Jamle, Dr. Kazi, Dr. Farah, and all members of the faculty and non-teaching staff involved in organizing this conference. And I hope it will be a grand success for everyone. Thank you so much.